देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की त्याने आपल्याला सुंदर प्रसंग दिलेला आहे। या कठीण काळामधून जात असताना देवाचं वचन आपल्या कानी पडत आहे, आपण आशीर्वादित होत आहोत। आपले कान, मन, हृदय आपण त्याच्यासमोर उघडं करूया, प्रार्थना करूया। प्रभुदेवा, तू जिवंत प्रभू आहे, आमच्या जीवनात कार्य करणार आहे, आमच्याशी बोलणारा देव आहे। प्रभू, तुझी इच्छा आहे की तू आम्हाला मार्गदर्शन करावं, प्रकाशित करावं, उत्तेजित करावं, आशीर्वादित करावं। म्हणून ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। येशू आमच्या तारणाऱ्याच्या नावाने प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक, आमेन। आजच्या संदेशासाठी जो शास्त्र भाग आहे तो याप्रमाणे आहे। पहिला शास्त्र भाग उत्पत्ती 7:11। नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले। 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पावसाने झोड उठवली। पहिल्या राजा 18 अध्याय 42। इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले। 45। थोड्याच वेळाने मेघ व तुफान याई करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला। याकोबाचे पत्र 5:17। एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता। त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पाऊस पडला नाही। पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडिला। यशाया 44:2-3। माझ्या निवडलेल्या यशूरूना, भिवू नको, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा होतील। मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन। वाहत्या पाण्याजवळ जसे वाळून उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील। आज जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, न्यायाचा, आत्म्याचा व आशीर्वादाचा पाऊस। न्यायाचा, आत्म्याचा व
आशीर्वादाचा पाऊस. आपल्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या मागील जीवनातील पावसाळ्यातील जे वेगवेगळे प्रसंग अनुभव त्याची आठवण होत असते. परंतु मला असं वाटते आपल्याला आणखी एका पावसाची आठवण व्हायला पाहिजे आणि ते पावसाचे प्रसंग म्हणजे पवित्र शास्त्रातील प्रसंग. आणि शास्त्रामध्ये सुद्धा न्यायाचा, आत्म्याचा आणि आशीर्वादाचा पाऊस पडलेला आपल्याला दिसेल ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेस. त्यापैकी पहिला पाऊस नोआच्या काळात झाला आणि तो आपल्याला देवाच्या न्यायाची आठवण करून देतो आणि हे शिकवतो की धुंदीत राहू नका, कारण शेवटी न्याय होणार आहे. तुमचा आणि माझा काळ हा जो काळ आहे तो कृपेचा काळ आहे. समजा मी इलेक्ट्रिकच्या उघड्या वायरला हात लावला तर मला शॉक बसेल, परंतु देवाच्या विरुद्ध जर मी पाप केलं तर मला शॉक बसेल किंवा बसणार नाही. म्हणजेच माझा न्याय होईल किंवा होणार नाही. परंतु न्याय जर झाला नाही तर त्याचा अर्थ असा नाही की न्यायच नाही, परंतु न्यायाचा एक दिवस आहे. आज न्याय नाही, परंतु उद्या तो आहे आणि एक दिवस पक्का केलेला आहे आणि त्या दिवशी न्याय होणार आहे. आणि हा न्याय करण्यासाठी येशू येणार आहे. त्यालाच आपण येशूचं दुसरं येणं म्हणतो. मत्ती सुवर्तमान 25, 31 आणि 32 या वचनामध्ये या होणाऱ्या न्यायाविषयी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करेल. हा जो न्याय आहे येणारा न्याय आहे आणि हा न्याय अतिशय जवळ आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर आणि वेगवेगळ्या जवळजवळ प्रत्येक देशामध्ये या दुसऱ्या येण्याचे चिन्ह होत आहे. येरुशलेम, इस्रायलमध्ये, अमेरिकेमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हे जे चिन्ह आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. आणि युद्ध होत आहे, वादळं होत आहे आणि युफ्राटिससारखी नदी सुकत आहे, सुकून गेलेली आहे. आणि अशा प्रकारे जे कधी ज्या जगाच्या इतिहासामध्ये गोष्टी घडल्या नाही तसल्या प्रकारच्या धक्कादायक असल्या प्रकारच्या गोष्टी आणि ते चिन्ह या तुमच्या माझ्या काळामध्ये घडत आहे. म्हणून तो जो न्याय आहे तो अतिशय जवळ आहे. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की आजचं जे जग आहे अजूनही धुंदीतच आहे आणि न्यायावर त्याचा विश्वास नाही. कारण हा कृपेचा काळ आहे, एकदम झटक्यात न्याय होत नाही आणि म्हणून त्याचा गैरसमज झालेला आहे की न्याय नाही, देव पण नाही आणि त्याचा न्याय पण नाही. परंतु न्याय हा होणार आहे. आणि जसा पाऊस येत नाही, पुष्कळदा काही चिन्ह दिसत नाही, आपण घराच्या बाहेर जातो आणि वर आकाशात पाहतो, आकाशात ढग दिसत नाही म्हणून आपण छत्री घेत नाही. परंतु नंतर आपण गावामध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर एवढा पाऊस येतो की पुष्कळदा आपण अडकून जातो त्या पावसामध्ये आणि फार मोठं नुकसान संपूर्ण गावाचं होतं. आणि अचानक हा पाऊस येतो. हा न्यायसुद्धा असाच आहे. कदाचित आज आपल्याला तसे चिन्ह दिसणार नाही, काही चिन्ह तर आहेत परंतु काही चिन्ह दिसत नाही कारण हा कृपेचा काळ. परंतु तो न्याय होणार आहे. नोहाच्या काळात सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती. नोहाच्या काळामध्ये जे लोक होते त्यांना सुद्धा असल्या प्रकारे न्याय होणार आहे आणि महापूर येणार आहे, जलप्रलय होणार आहे आणि देव या जगाचा, पापी जगाचा आणि पापाचा न्याय करणार असल्या प्रकारचे चिन्ह. म्हणजे पाऊस कुठं होता त्याच्या आधी? पाऊसच नव्हता आणि देवाने तो पाऊस मात्र पाडला आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा असल्याच प्रकारचा समज झालेला होता की
न्याय नाही आणि म्हणून ते धुंदीमध्ये असल्या प्रकारचे जीवन जगत होते. त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये काहीच अडथळे नव्हते, कुठलाच न्याय नव्हता आणि ते लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते आणि खात पीत होते आणि एन्जॉय करत होते, मौज मजा करत होते आणि भयंकर पापामध्ये असल्या प्रकारे ते जीवन जगत होते. त्या काळची पृथ्वी भ्रष्ट झाली होती असल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि त्यांनी या पापामधून बाहेर यावं, पश्चाताप करावा, यासाठी देवाने त्यांना काळ दिला, संधी दिली. 120 वर्षाची संधी दिली. त्याला आपण कृपेचा काळ म्हणू शकतो. परंतु तरीही त्या काळचा, नोहाच्या काळचा मनुष्य हा मागे फिरला नाही. त्याला नोहाचा संदेश, जो पश्चातापाचा संदेश होता, देवाकडे वळण्याचा संदेश होता, पापामधून बाहेर येण्याचा संदेश होता, तो नोहाचा संदेश त्यांना मूर्खपणाचा अशा प्रकारे वाटला आणि त्यांनी पश्चाताप केला नाही. परंतु एक दिवस हा देवाचा क्रोध त्यांच्यावर प्रगट झाला आणि जलप्रलय आला आणि देवाने ही संपूर्ण पृथ्वी पाण्यामध्ये बुडवून टाकली. एवढा क्रोध देवाचा होता, असा कठोर न्याय देवाने केलेला होता. आणि त्या जलप्रलयावरून आणि नोहाच्या काळातील या न्यायावरून हे अगदी नक्की आहे की न्याय आहे. तो आज नाही, कदाचित उद्याही नाही, परवाही नाही, परंतु एक दिवस आहे. परंतु एक आणखी एक गोष्ट अतिशय सत्य आहे की तो अतिशय जवळ असल्या प्रकारचा आहे. त्या काळच्या जगाने त्या नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला मूर्खात काढलं होतं, वेड्यात काढलं होतं. परंतु ज्यावेळेस जलप्रलय आला, ज्यावेळेस न्याय आला, त्यावेळेस नोहा आणि त्यांचा परिवार तोच वाचला. जे जग आनंदात होतं, एन्जॉय करत होतं, पापात लोळत होतं, देवाचं कुठलं भय त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. देवाला ते हसत होते आणि नोहाला ते हसत होते. त्याला वेड्यात काढलं असेल. त्यांचा मात्र त्या महापुरामध्ये, त्या जलप्रलयामध्ये तडफडून मृत्यू झाला. परंतु नोहा आणि त्याचा परिवार वाचला. केवळ वाचलाच नाही परंतु वाढला, केवळ वाढलाच नाही परंतु फलद्रूप झाला. आजचं जे जग आहे ते नोहाचे पासून झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आणखी हे आपण म्हणू शकतो, आजचं जे जग आहे ते नोहापासून झालं. कारण त्याच्या आधीचं जग देवाने तर पूर्ण बुडवून टाकलं होतं, त्याचा नाश केला होता, त्याचा न्याय केला होता. अतिशय कठोर असल्या प्रकारचा तो न्याय होता. जो देव उत्पन्न करतो तोच न्याय पण करू शकतो. तो न्याय करणारा पवित्र देव आहे. त्याला पाप सहन होत नाही. त्या पापाचं ताडण तो एक दिवस करतो. दुसरा जो पाऊस आहे पवित्र शास्त्रामध्ये, पहिले राजा 18 अध्याय 41 ते 46 या वचनामध्ये आपण वाचू शकतो. आणि तो पाऊस एलियाच्या काळाला आला. हा जो पाऊस होता तो प्रार्थनेच्या, त्याचप्रमाणे देवाच्या सामर्थ्याची आपल्याला आठवण करून देतो. प्रार्थनेच्या आणि देवाच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा तो एलियाच्या काळातील पाऊस होता. देव हा पाऊस बंदही करू शकतो आणि सुरूही करू शकतो. देव आकाश बंद करू शकतो आणि सुरूही करू शकतो. आणि हे देवाचं सामर्थ्य आहे. हा म्हणजेच आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी ही प्रार्थना ही एक प्रकारे किल्ली आहे. कारण बंद करते आणि सुरू करते म्हणजे काय, किल्ली आहे. प्रार्थना ही किल्ली आहे. एलियाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षपर्यंत कुलूप लॉक झालं, म्हणजे पावसाचं कुलूप लॉक झालं. त्यानंतर त्याने प्रार्थना केली आणि नंतर हे कुलूप सुरू झालं, म्हणजे चाबी फिरली. ही चाबी म्हणजे काय, ही किल्ली म्हणजे काय, पाऊस. आणि आज सुद्धा ही किल्ली देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. जग किती वाईट असो, किती या जगामध्ये पाप असो, किती आपत्ती असो, किती संकट असो,
किती कठीण त्रास असो, छळाची परिस्थिती असो, विरोध असो, परंतु देवाने आपल्याला एक चाबी हातात दिलेली आहे, एक किल्ली हातात दिलेली आहे, आणि ती म्हणजे प्रार्थनेची किल्ली. आणि आज ती आमच्या हातामध्ये आहे. परंतु या प्रार्थनेवर आजच्या माणसाचा जेवढा विश्वास पाहिजे तेवढा नाही. तोच देव आहे जो एलियाचा होता, तोच देव आहे, कारण तो मरणारा देव नाही, जिवंत देव आहे. आणि आज सुद्धा त्याचं तेच सामर्थ्य आहे, आणि आज सुद्धा त्याची तीच इच्छा आहे की त्याच्या लोकांवर वृष्टी करावी, पाऊस पाडावा, त्यांचं जीवन भरून जावं, आशीर्वादित करावं. ही देवाची जी त्या काळात इच्छा होती, आजच्या काळात सुद्धा तीच इच्छा आहे. तोच देव आहे, तो बदललेला नाही, त्याचं सामर्थ्य तेच आहे. तोच देव आहे प्रार्थना ऐकणारा. ज्या देवाने एलियाची प्रार्थना ऐकली, तोच देव आमची सुद्धा प्रार्थना ऐकणारा देव आहे, आणि पाऊस पाडणारा देव आहे, आम्हाला फलद्रूप करणारा देव आहे. मग प्रश्न कोणता आहे? देव तर तोच आहे, तो प्रश्न नाही. प्रश्न आपल्या प्रार्थनेचा आहे. आपली प्रार्थना त्या एलियाच्या प्रार्थनेसारखी नाही. एलियाची प्रार्थना कशी होती? एलियाची प्रार्थना विश्वासाची होती, नीतिमानाची होती आणि आग्रहाची होती. आमची प्रार्थना विश्वासाची राहत नाही. आमची प्रार्थना ही संशयाची प्रार्थना असते. आमची प्रार्थना ही कोरडी असते. आमच्या प्रार्थनेमध्ये तो ओलावा नसतो, तो विश्वास नसतो, आणि म्हणून आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. म्हणून आमची प्रार्थना दार बंद करू शकत नाही, दार उघडू शकत नाही. आकाशाचं दार बंद करू शकत नाही आणि उघडू शकत नाही. आकाशातून आमच्या प्रार्थनेने पाऊस पडत नाही आणि पाऊस बंद येऊ शकत नाही. एलियाच्या प्रार्थनेसारखा पाऊस हे एक फार मोठं निसर्गातलं चक्र आहे, फार मोठं, जे निसर्गात फिरते. त्याची सुरुवात समुद्रातून होते, समुद्राची वाफ होते, ती वाफ वर आकाशात जाते, ती वाफ ढग जमिनीवर वाहून नेतात, आणि मग जमिनीवरून जे थंड वारे वर त्या ढगांना लागतात, तर त्या ठिकाणी पाऊस जमिनीवर पडतो. तो पाऊस नद्यांमधून पुन्हा समुद्राला जाऊन मिळतो, आणि मग पुन्हा त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीकरण होतं, वाफ होते. हे फार मोठं चक्र आहे, आणि हे जे चक्र आहे ते त्या देवाच्या हातात आहे. एवढं त्याचं सामर्थ्य आहे. हे चक्र तो बंद करू शकतो, थांबवू शकतो. कसं काय थांबणार? अरे सूर्य तर उगवणारच, सूर्य तर तापणारच, समुद्राच्या पाण्याची तो वाफ होणारच, ती तर वर जाणारच. मग पाऊस गायब झाला कुठे? देव हे चक्र थांबवू शकतो आणि सुरूही करू शकतो. आणि हे चक्र ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव फिरवतो. एलियाने 3.5 वर्षपर्यंत प्रार्थना केली, आणि 3.5 वर्षपर्यंत हे चक्र थांबलं. 3.5 वर्षपर्यंत दर वर्षाला फिरतं ना. 3.5 वर्षपर्यंत हे चाक फिरलंच नाही, देवाने ते फिरूच दिलं नाही. आणि मग एलिया कर्मेल डोंगरावर गेला, आणि त्या डोंगरावर तो प्रार्थना करायला लागला, आणि त्याच्या प्रार्थनेने हे चक्र पुन्हा सुरू झालं. आणि म्हणून त्या कर्मेल डोंगरावर एक हाताएवढा ढग वर 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 येताना दिसला. म्हणजे त्याच्या प्रार्थनेने हे पावसाचं जे चक्र आहे ते पुन्हा सुरू झालं होतं. एवढी त्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य होतं, एवढं त्या देवाचं सामर्थ्य, देवाचं प्रार्थनेचं सामर्थ्य या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. आणि म्हणून आमची प्रार्थना आज जर तसल्या प्रकारे त्या एलियाच्या प्रार्थनेसारखी आहे, तर आज आमच्याही जीवनामध्ये ही वृष्टी होऊ शकते. पुष्कळदा आमचा विश्वास असतो मोठ्या गोष्टींवर, पुष्कळदा लहान गोष्टींवर विश्वास असतो, परंतु मोठ्या गोष्टींवर विश्वास नसतो. आपला विश्वास असतो की तापेसारखा रोग देव बरा करेल, परंतु फार मोठा रोग, कॅन्सरसारखा रोग तू बरा करेल का?
तो आमचा विश्वास नसतो. सर्वसाधारण एखाद्या माणसाचं जीवन तो बदलू शकतो, हा आमचा विश्वास असतो. पण एखादा कट्टर शत्रू त्याचं मत परिवर्तन तो करू शकतो का, त्याला बदलू शकतो का, हा आमचा विश्वास नसतो. पुष्कळदा एखाद्या अशक्त माणसाला आपण प्रार्थनेच्या द्वारे देव हरू शकतो, परंतु एखाद्या गल्ल्याचा सारखा कसलेला योद्धा त्याला हरू शकतो का प्रार्थनेच्या द्वारे? देव तसं कार्य करू शकतो का? यावर आमचा पुष्कळदा विश्वास असत नाही, त्याच्यावर मोठ्या गोष्टींवर. परंतु देवासमोर लहान आणि मोठी गोष्ट असल्या प्रकारची गोष्टच नाही. मोठी गोष्ट मोठी नाहीच त्याच्यासमोर, कारण तो या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. सर्व गोष्टी त्याच्यासमोर लहान आहेत. या सृष्टीतील कितीही मोठी गोष्ट असो, एखादा समुद्र असो, एखादं मोठं वादळ असो, एखादा मोठा भूकंप असो, एखादा मोठा शत्रू असो, त्याच्यासमोर क्षुल्लक आहे, कारण या संपूर्ण सृष्टीचा तो निर्माण करताय. तिसरा पाऊस यशया 42:2 आणि योएल 2:28-32 या वचनामध्ये आलेला आहे. यशया 44:2 मध्ये लिहिलेलं आहे, माझ्या निवडलेल्या यशरूना भिवू नको, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळूंज उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील. आणि हेच भविष्य योएल संदेशाने 2 अध्याय 28-32 या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि या भविष्याची परिपूर्ती येशूच्या शिष्यांच्या जीवनामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी झालेली आहे. आणि या वचनाप्रमाणे त्यांच्यावर वृष्टी झाली, त्यांच्यावर पाऊस झाला. कशाचा पाऊस, कशाची वृष्टी? आत्म्याची वृष्टी, आत्म्याचा पाऊस त्यांच्यावर झाला. ते सामर्थ्याने भरले आणि ते मोठमोठे चमत्कार त्यांनी केले, मोठमोठे चिन्ह, मोठमोठे महत्कृत्य त्यांनी केले. केव्हा? त्यावेळेस त्यांच्यावर ही वृष्टी झाली. आपल्याला देवाने ही अभिवचन आज सुद्धा तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. परंतु ही वृष्टी त्यांच्यावर केव्हा झाली? ज्यावेळेस ते एकत्र आले आणि त्यांनी प्रार्थना केली. हे प्रार्थनेचे सामर्थ्य आहे, प्रार्थनेचं हे उत्तर आहे, प्रार्थनेचा परिणाम आहे की त्यांच्यावर आकाश उघडलं आणि पवित्र आत्म्याची वृष्टी झाली, पाऊस पडला त्यांच्यावर. ते आत्म्याने भरले, सामर्थ्याने भरले. प्रार्थना, एकत्रित प्रार्थना. आणि या बाबतीत आम्ही फार पुष्कळ गुन्हे पडतो. प्रार्थनेसाठी आम्ही एकत्र येऊ शकत नाही. सैतान आम्हाला एकत्रच येऊ देत, त्यामुळे एकत्रित प्रार्थनाच होत नाही. परंतु ही प्रार्थना त्याच वेळेस होऊ शकते ज्यावेळेस आम्ही एक होतो आणि ऐक्याने प्रार्थना करतो. त्यावेळेस हा पाऊस पडतो, त्यावेळेस ही वृष्टी होते. आणखी एका वृष्टीविषयी यशया 44:2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ती वृष्टी आणि तो पाऊस म्हणजे आशीर्वादाचा पाऊस, आशीर्वादाची वृष्टी. आज आमची जमीन ही वृक्ष आणि शुष्क असल्या प्रकारे झालेली आहे. आम्हाला या आशीर्वादाच्या वृष्टीची गरज आहे. आणि ही आशीर्वादाची वृष्टी सर्वच बाबतीत, भौतिक ज्या आमच्या गरजा आहेत, आत्मिक गरजा तर आहेच आणि त्याच्यासाठी आत्मिक वृष्टी सांगितलेली आहे. परंतु आमच्या ज्या भौतिक दैनंदिन गरजा आहेत त्याची वृष्टी आमच्यावर व्हावी ह्याची आपल्याला गरज आहे. आणि ती वृष्टी तो करू शकतो. त्याचं अभिवचन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या वचनामधून दिलेलं आहे. आणि या अभिवचनाप्रमाणे आपण पाहतो की जो इस्रायल देश आज तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे, देवाने त्यांच्यावर ह्या आशीर्वादाची वृष्टी केलेली आहे. म्हणून आज सुद्धा ते टिकून आहे, आज सुद्धा ते लढत आहे, कारण देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे. आणि तसल्याच प्रकारचे आणखी इतर देश आहेत. उदाहरणार्थ दक्षिण कोरिया
या देशावर देवाने आत्म्याची पण वृष्टी केलेली आहे आणि भौतिक जो आशीर्वाद आहे त्याची सुद्धा त्यांच्यावर वृष्टी केलेली आहे. आणि म्हणून तेथील चर्चेची वाढ ही आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी घटना मानल्या जाते. चर्चची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ कशी होऊ शकते, परंतु त्या ठिकाणी झालेला एक मोठा आदर्श चर्च ग्रोथचा, चर्च वाढीचा एक आदर्श त्या देशाने संपूर्ण जगासमोर ठेवलेला आहे. कारण आत्म्याची वृष्टी आणि भौतिक गोष्टींची सुद्धा वृष्टी त्या देशावर झालेली आहे. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत या देशामध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या फक्त 1% होती, परंतु आज ती 30 ते 31% झालेली आहे. एवढी वाढ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केवळ आध्यात्मिक क्षेत्रात नाही, परंतु इतर अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा, खेळामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा या देशाची फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. देवाने त्यांना आशीर्वादित केले आहे, देवाने त्यांच्यावर आशीर्वादाची वृष्टी केलेली आहे. आणि सर्वात मोठे चर्चेस, जगातले सर्वात मोठे चर्चेस हे दक्षिण कोरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी एक आदर्श त्या देशाचा निर्माण झालेला आहे चर्च ग्रोथच्या संदर्भात. त्याचप्रमाणे आमच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भात एक मोठा आदर्श संपूर्ण जगासमोर त्या देशात एवढा आशीर्वाद देवाने त्यांच्यावर केलेला आहे. आणि का, तर तीच गोष्ट प्रार्थना. सकाळी उठून जर पहिली गोष्ट जर ते कोणती करत असतील एकत्र येऊन, तर ते प्रार्थना करतात. त्यांच्याकडे प्रार्थनेचे डोंगर आहे. बाहेर निसर्गामध्ये जाऊन, डोंगराच्या कड्यावर जाऊन ते करतात प्रार्थना, एकत्र येऊन प्रार्थना करतात. आणि म्हणून देवाने त्यांच्यावर आशीर्वादाची वृष्टी केलेली आहे, पावसाची वृष्टी केलेली आहे. आज आपल्याही जीवनामध्ये आत्म्याच्या वृष्टीची गरज आहे, कारण या सामर्थ्याशिवाय तुम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण पाहतो संपूर्ण जगामध्ये एक मंदीची लाट आहे, बेकारीची लाट आहे. देव आशीर्वादाची वृष्टी आमच्यावर करू शकतो. अशाही काळामध्ये हा विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण देवाला सर्व शक्य आहे आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या माझ्यासाठी आहे. ही वृष्टी त्याच वेळेस होऊ शकते यास आमच्या प्रार्थना वर जातील, थंड हवेसारख्या त्या ढगांना लागतील आणि मग आशीर्वादाची वृष्टी आमच्यावर होईल. हा जो देव आहे तो वृष्टी करणारा, आशीर्वादाची वृष्टी करणारा, आत्म्याची वृष्टी करणारा हा देव आहे. त्याला आमच्यावर वृष्टी करायची आहे, आशीर्वादाची वृष्टी. आणि म्हणून विश्वास ठेवावा लागेल. विरोधी असल्या प्रकारची परिस्थिती आहे, पण या विरोधी परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वास ठेवावा लागेल की फक्त तुरळक असा दुष्काळासारखा पाऊस नाही, वृष्टी ढगफुटी सुद्धा तो तुमच्यावर माझ्यावर करू शकतो. आमच्या कल्पनेच्या पलीकडे ही साक्ष या काळातली. आणि म्हणून देव करो तुमच्यावर माझ्यावर ही आशीर्वादाची वृष्टी तू करू, आमचं जीवन त्याच्या आशीर्वादाने भरून व्हावं. देव आपणास आशीर्वाद देऊ. हालेलुया.